एका बाजूला माझं ब्रेकअप झालं होतं आणि दुसरीकडं मी आरजे म्हणून दिलखुलास बोलत लिस्नर्सना रोमॅन्टिक गाणी ऐकवत होतो. खऱ्या आयुष्यात वाट लागली होती, सैरभैर झालो होतो. बोलताना मात्र सगळं कंट्रोल करत होतो. असं कितीतरी वेळा झालंय. आरजे म्हणून रोजच्या आयुष्यातली मजा, मस्ती, आनंद शेअर करायला जेवढं आवडतं ना मला, तेवढं स्वतःच्या त्रासाचा, निराशेचा फेडर मात्र ऑन करायला नको वाटतं. मॉर्निंग शोला सकाळी 6 वाजता स्टुडिओत हजर असायचो. या काचेच्या भिंतीत म्युझिक, लिस्नर्स आणि कलिगसोबतच्या स्ट्रॉंग बॉन्डिंगपासून सेलिब्रिटीसोबतच्या गप्पांपर्यंत किती आणि काय काय अनुभवलंय. इतक्या वर्षात FM मधल्या खूप गोष्टी बदलल्या, पण बऱ्याच लोकांचे काही प्रश्न मात्र सेम आहेत. इतकं बोलून तोंड दुखत नाही का रे? जरा आरजे सारखं बोलून दाखव की, असं 4 चौघांच्यात विचारून आम्हाला ही लोक अवघडल्यासारखं करतात. काही लिस्नर्स मात्र जीवापाड प्रेम करतात. एकदा सलग 4 तासांचे 2 शोज करून मी क्रिकेट अपडेट्स देत होतो, तर रात्री 11 वाजता एक लिस्नर अचानक माझ्यासाठी स्नॅक्स घेऊन आला. एवढ्या वर्षात अशा कितीतरी फॅन मोमेंट्स एन्जॉय केल्या. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये आरजे म्हणून काम केलं. घाणेरडी स्पर्धा, फेवरिझम सगळं अनुभवलं. ठराविक काळानंतर मात्र या सगळ्या त्रासाचा स्विच ऑफ केला आणि म्हटलं मनापासून काम करत राहूया. एक ना एक दिवस या कामाचं सुरेल गाणं होईलच.